मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन दिंडोरी येथील महाविद्यालयात बुधवार दिनांक 3 डिसेंबर 2025 रोजी जागतिक एड्स दिन कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर संजय काळुकेसर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर संजय काळुकेसर हे होते, तर प्रमुख वक्ते श्रीमती सुरेखा पांगरे, समुपदेशक ग्रामीण रुग्णालय दिंडोरी व श्री प्रमोद भालेराव तंत्रज्ञ ग्रामीण रुग्णालय दिंडोरी होते। श्रीमती सुरेखा पांगरे यांनी आपल्या मार्गदर्शनात एड्स म्हणजे अक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम, जो ह्यूमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस HIV मुळे होणारी शारीरिक स्थिती आहे, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती हळूहळू कमकुवत होते। HIV विषाणू मुख्यतः असुरक्षित लैंगिक संबंध, संक्रमित रक्त किंवा सुईच्या वापराने गर्भवती महिलेकडून बाळात किंवा स्तनपानाद्वारे पसरतो। हा विषाणू रक्तातील CD4+ T पेशींवर हल्ला करतो, ज्यामुळे प्रतिकारक शक्ती नष्ट होते। संसर्गानंतर सुरुवातीला ताप, घसा, खवखवणे, स्नायू दुखणे, पुरळ डोळे, डोकेदुखी, लिंफ ग्रंथींना सूज येणे अशी फ्लू सारखी लक्षणे दिसतात। वारंवार ताप, जुलाब, वजन कमी होणे, रात्री घाम येणे, खोकला होतो, शेवटी क्षय, फुफ्फुसात दाह किंवा कर्करोगासारखे गंभीर आजार होतात। HIV पासून सुरक्षित राहण्यासाठी कॉन्डमचा वापर, स्वच्छ सुई आणि औषधे घेणे हे मुख्य प्रतिबंध आहेत। पूर्ण बरा होण्याचा इलाज नाही, पण विषाणूरोधी औषधांमुळे आजार नियंत्रणात ठेवता येतो आणि आयुष्य वाढवता येते। याविषयी सखोल व विस्तृत माहिती सांगितली आहे। तसेच श्री प्रमोद भालेराव साहेबांनी एड्सची जिल्ह्याची, दिंडोरीची, तालुक्याची सद्यस्थिती आकडेवारीनुसार सविस्तर माहिती सांगितली आहे। तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर संजय काळुके यांनी आपल्या भाषणात एड्स रोगांविषयी काळजी घेणे बरोबरच जनजागृती करणे आवश्यक आहे याविषयी सखोल माहिती सांगितली आहे। त्याचाच एक भाग म्हणून ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन दिंडोरी येथील महाविद्यालयात रेड रिबन क्लबची स्थापना करण्यात आली। त्यांचे अध्यक्ष डॉक्टर संजय काळुके, उपाध्यक्ष श्रीमती स्मिता ठाकरे मॅडम, सचिव श्री मनोहर धामणे, तसेच सदस्य म्हणून मृणाल रामकृष्ण फंड, धनश्री विठ्ठल वाघ, तुषार माणिक चव्हाण, वैभव आनंदा राऊत, माधव अरुण सातपुते यांची निवड करून विविध उपक्रमांद्वारे एड्स जनजागृती करण्यात येणार असल्याचं सांगितलंय। कार्यक्रम प्रसंगी प्रथम व द्वितीय वर्ष छात्राध्यापक यांची उपस्थिती होती। यावेळी सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची ग्रामीण रुग्णालय दिंडोरी यांच्या मार्फत विविध रोगनिदान टेस्ट चाचणी करण्यासाठी रक्ताचे नमुने घेऊन त्यांचा रिपोर्ट 2 ते 3 दिवसात येणार आहे। सांस्कृतिक समिती प्रमुख डॉक्टर अनिल भोळे, उपप्रमुख श्रीमती स्मिता ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन प्रथम व द्वितीय वर्ष छात्राध्यापकांनी यशस्वीपणे पार पाडले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन द्वितीय वर्ष छात्राध्यापिका मृणाल फंडो यांनी केले। फलक लेखन शीतल गायकवाड, ज्योती कांबळी यांनी केले। तसेच दीपक महाल यांनी फोटो काढले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय कदम, श्री शिंदे जे, श्री बोराडे PN, डॉक्टर श्रीमती प्रतिभा जगताप, ग्रंथपाल श्रीमती पाटील सोनाली, क्रीडा शिक्षक लिलके BM, संगीत शिक्षक शुभम शेट्टी, श्री बाबा मोरे, श्री कराटे केशव नारायण वरखेडे, ज्ञानेश्वर कदम, प्रभाकर गावित, सोमनाथ उखर्डे आदींबरोबर प्रथम व द्वितीय वर्ष छात्राध्यापकांचे विशेष योगदान लाभले। मराठी न्यूजसाठी कार्यकारी संपादक संतोष कथारसर, दिंडोरी।